तर आता आपण फर्स्ट मंदिरला आलो आहे. गर्दी पण आहे इथं. आणि आता तुम्ही आपण इकडे जाऊ पहिले. आपण इकडे जाऊ. तर आपलं चक्कर मारून झालेलं आहे गोल. पाया पडू शकता. आणि परिसर बघा मंदिराचा. तर आपलं पहिलं मंदिर झालेलं आहे आणि मी आजचं इंट्रो दिलंच नाही. वेलकम बॅक टू मिनी ब्लॉग. तर आजचा ब्लॉग आपण चालू करूया. तर आज आपण आलोय गड कालामाती गड कालिका माता मंदिर आणि इकडे कळस. आता आपण जाऊया. आपण ह्या रिक्षामध्ये आपण ह्या रिक्षामध्ये फिरत आहे ऑटोमध्ये. तर नंबर आहे गाडीचा MP13ZC 3510. आपल्या बुलेटचा आहे 3520. तर झाला आता आपण जाऊ दुसरीकडे. तर आता आपण चाललोय सेकंड मंदिरात. ते आहे गणेश मंदिर. ते तुम्हाला पुढे दिसते ते आहे गणेश मंदिर. आता आपण आज जाऊ याचं. चला तर आता आपण जाऊया. तरी हाय गौ माता. तुम्ही आता खायला पण लावू शकता यांना. बाकी सगळी पूजा पण. तर तुम्ही पुढे बघू शकता आपल्या समोर आहे, तुमच्या समोर आहे गणपती बाप्पा. आणि हे यांचं तिथलं परिसर आहे सगळं. आपण गोल राऊंड मारू पुन्हा एकदा. बरं नाही त्याच्या आधी आपण मला गाय दाखवतो. तुम्ही यांना चारा पण टाकू शकता. आता मध्ये देत का? खात्यात ते. तर आता आपण तिसऱ्या मंदिरला जाऊ. इथून आहे 5-10 किलोमीटर. चला आता आपण बसू गाडीमध्ये. तर आत्ता चाललो आहे आपण काल भैरव मंदिरमध्ये. आणि तुम्ही गर्दी बघू शकता. फुल पब्लिक आलेली आहे. आज मंडे ना. आणि ऑटो रिक्षा पण बघा किती आहे. अकोरी. तर आता आपण इथून आज जाऊ. रस्ता आहे इथून राईट साईडनं. मंदिराला खूप गर्दी आहे. तर तुमच्या समोर आहे काल भैरव मंदिरचं मुख्य द्वार. आणि गर्दी खूप आहे आज. तर आता आपण चाललोय काल भैरवमध्ये दर्शन करायला. आणि इथं प्रसाद म्हणून दारूची बॉटल देतात. तुम्हाला पुढे गेले की दाखवतोच. दिसले असं. आता आतमध्ये गेले की दाखवतो तुम्हाला. तर आता आपण काल भैरव मंदिरमध्ये दर्शन करायला आलोय. आणि लाईन बघा किती मोठी आहे. तर तुमच्या समोर आहे काल भैरव. दिसतो तुम्ही बघू शकता. तर आता आपण बसलोय रिक्षामध्ये. गर्दी बघू शकता तुम्ही पुन्हा एकदा. गर्दी आज. आता आपण निघूया.
आता चौथ्या मंदिरात जायचंय. चला. तर आता आपलं दर्शन झालं. गर्दी खूप होती हे बघितलं असं. आज माझं गामचा घेतलाय. आता आपण दुसऱ्या मंदिराकडे, चौथ्या मंदिराकडे. दुसऱ्या मंदिर झाले आपले. आता चौथं मंदिर आहे आणि आपण रिक्षा तिकडे पार्क केलेली आहे. आता आपण जाऊ पुढे. पब्लिक आज खूप आलेले आहे. गर्दी पण खूप आहे. कोई नहीं, हम वो भी झेल लेंगे पूरे. तर तुम्ही बघू शकता पोपट किती आहे. पोपट बोलल्या किती आहे, अजून पण आहे इथं बसलेली आहे. जानकारी तुम्ही आले तुम्हाला इथं आपले लाडके गणपती बाप्पा दिसणार. आणि आता आपण असंच लाईनीला लागू मागाच्या वाणी. थोडीच गर्दी आहे, फार एवढी नाही आहे. दर्शन पण होईल आपलं चांगलं. जरा लाईनीला लागू आता आपण. सगळ्या मंदिराकडे नंदीबैल असतात पण इथं नाही आहे, बघू शकता तुम्ही. म्हणजे दुसरंच वाहन आहे, नाव तर नाही माहिती पण आपण सांगू. तर आता आपलं दर्शन एकदम मस्त आहे. माझ्या मागं बघू शकता मंदिर आहे. आपलं मंदिर दादा सांगतोय मंगलनाथ मंदिर आहे. आपलं दर्शन पण एकदम मस्त झालं. हे आहे पुढचं. आता आपण जाऊ रिक्षाकडे आणि अजून एक मंदिर राहिले ते करू आणि मग आपल्याला करायचं आहे डायरेक्ट उज्जैन मेन मार्केट. चला जाऊया. आता आपण आहोत महर्षी सांदीपनी आश्रमपाशी आणि हे आहे 5वं मंदिर. तर आता आपण आज जाऊ आणि तुम्ही आतलं बघा. तर आता आपण आज जाऊ. मी उद्या सांग कशी हे मूर्ती आहे. आता सरळ जाऊया. तर तुमच्या समोर आहे. आता आपण चाललो आहोत श्रीकृष्णांना जिथे 14 विद्या शिकवल्या तिथे. ही आहे ती. एकदम मस्तपैकी बनवलं आहे हे सगळं. तर तुम्ही पण आम्ही दुसऱ्या साईडला आलो आहे. आता इथं पण सेम तसंच आहे. ड्रॉइंग्स आहे, खूप मस्त बनवते. खूप मस्तपैकी ड्रॉइंग सगळे बनवलेले आहे. हे सगळं स्टोरी आहे ती कृष्णाची पूर्ण स्टोरी आहे दाखवलेली आहे. पुढलं सेतुबंधन रामेश्वरम आणि आहे रामेश्वरम. तर चला आता आपण बाहेर जाऊया. तर आता आपण चाललो होतो तेव्हा आपले खूप सारी पेंटिंग दिसली पण हे रिअल सारखी पेंटिंग्स असं वाटते. हे पण सेम स्टोरीज आहे सगळ्या. हे लांबपर्यंत आहे. आता आपण बाहेर जाऊ. विद्या तिथे सांदीपानीच ऋषी असतात बाळा. ते ऋषी
भोजपुरी भाषा का मजा लेगा। तिला दिला खाली काय नाही आलं मी आलो तिकडे चला. तर आताच आमचं दर्शन झालं, पण आज फोटो नोट आला वाटते कधी व्हिडिओ घेता नाही आलं. आणि आता आपण चाललोय कुठं डायरेक्ट उज्जैन मेन मार्केट. चला आता जाऊ. ही रिक्षा पण थांबलेली आहे इथं. ही रिक्षा आहे इलेक्ट्रिकल रिक्षा आहे.
तर आता आपली ही वाली तर आपण ह्याच्यामध्ये बसून डायरेक्ट आता उज्जैनला जाऊया. तर आता 5 मंदिरे गेली आणि खूप मजा पण आली आणि जेवण झालं आजकाल. तर आजचा ब्लॉग इथे एंड करतो. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. ब्लॉग बघण्यासाठी धन्यवाद.